Hello students, in the previous video we had studied about the standard 8 lesson 7 variation of practice set 7.2. Today we are going to study the practice set 7.3 and some examples in each. Which of the following statements are of inverse variation? खालीलपैकी कोणते उदाहरण इन्व्हर्स व्हेरिएशन म्हणजे व्यस्त चलनाचे आहेत ते ओळखा. नंबर ऑफ वर्कर्स ऑन अ जॉब अँड टाइम टेकन बाय देम टू कंप्लीट द जॉब. म्हणजे नंबर ऑफ वर्कर्स म्हणजे मजुरांची संख्या आणि ते काम करण्यासाठी त्यांना एखादे काम असेल, समजा त्यांना काही घर वगैरे बांधायचं असेल त्यासाठी लागणारा वेळ हे. तर यामध्ये इन्व्हर्स व्हेरिएशन आहे का? जर इफ द नंबर ऑफ वर्कर्स आर इन्क्रीजेस द टाइम टेकन बाय टू फिनिश द जॉब डिक्रीजेस. जर मजुरांची संख्या वाढली तर ते काम करण्यासाठी लागणारा वेळ कमी लागणार आहे, कमी होतो. आणि जर मजुरांची संख्या वाढवली तर लागणारा वेळ हा कमी होतो. म्हणून हे काय आहे? देअरफॉर दिस इज an example of inverse variation. Number of pipes of same size to fill a tank and the time taken by them to fill the tank. Number of pipe of same size म्हणजे एकाच प्रकारचे नळाने जर एखादी टाकी पाण्याने भरायची आहे आणि त्यासाठी लागणारा वेळ म्हणजे पाईपची संख्या आणि लागणारा वेळ हे व्यस्त चलनात आहे. कारण जर नंबर ऑफ पाईप्स आपण जर वाढवले, इफ द नंबर ऑफ पाईप आर इन्क्रीजेस द टाइम टेकन टू फिल द टँक डिक्रीजेस. जर नळांची संख्या आपण वाढवली तर टँक भरण्यासाठी लागणारा वेळ कमी लागणार आहे. म्हणून दिस इज ॲन example of inverse variation. Third, petrol filled in the tank of a vehicle and its cost. As the quantity of petrol increases, its cost also increases. जर पेट्रोलचं प्रमाण जर आपण जास्त वाढवलं, गाडीमध्ये आपल्याला पेट्रोल टाकायचं आहे, जर पेट्रोल आपण जास्त टाकलं तर व्हेकलसाठी त्यासाठी लागणारी किंमतसुद्धा वाढणार आहे. म्हणजे हे इन्व्हर्स व्हेरिएशनचं एक्झाम्पल नाही आहे, ते डायरेक्ट व्हेरिएशनचं आहे, म्हणजे समचलनाचं आहे. देअरफॉर दिस इज नॉट ॲन एक्झाम्पल ऑफ inverse variation. Area of circle and its radius. If the radius of the circle is increases, the area of the circle is also increases. जर आपण वर्तुळाची त्रिज्या वाढवली तर तिचे क्षेत्रफळ सुद्धा वाढते. Therefore, this is not an example of inverse variation. This is an example of direct variation. This is not an example of inverse variation. या ठिकाणी तुम्ही स्टेटमेंट सुद्धा प्रत्येक वेळी या ठिकाणी लिहू शकता. जे मी तुम्हाला सांगितलं ते स्टेटमेंट लिहून मग तुम्ही आन्सर लिहायचा आहे. सेकंड एक्झाम्पल, इफ 15 वर्कर्स कॅन बिल्ड अ वॉल इन 48 hours, हाऊ मेनी वर्कर्स विल बी रिक्वायर्ड टू डू द सेम वर्क इन 30 hours. जर 15 मजुरांनी एक भिंत बांधली आहे, एक भिंत बांधण्यासाठी 15 मजुरांना 48 तास लागतात, तर हाऊ मेनी वर्कर्स विल बी रिक्वायर्ड टू डू सेम वर्क इन 30 hours. तर 30 तासामध्ये ते काम पूर्ण करण्यासाठी मजुरांची संख्या किती लागतील, किती मजूर लागतील असा प्रश्न विचारलेला आहे आपल्याला. आपण वरतीच बघितलं बघा, जर मजुरांची संख्या वाढवली तर ते काम पूर्ण करण्यासाठी लागणारा वेळ हा कमी लागणार आहे आणि जर मजुरांची संख्या कमी केली तर वेळ हा जास्त लागणार आहे. म्हणजे हे कशाचं एक्झाम्पल झालं? इन्व्हर्स व्हेरिएशन. लेट सोल्युशन, let the number of workers
be x and the time to build a wall be y. The number of workers and time taken are in inverse variation. इन्व्हर्स व्हेरिएशनमध्ये आहे. जर मजुरांची संख्या वाढली तर लागणारा वेळ हा कमी लागणार आहे आणि जर मजुरांची संख्या कमी झाली तर वेळ हा जास्त लागणार आहे. देअरफॉर वर्कर्स आपण काय धरलेले आहे? एक्स इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू टाइम 1/y. देअरफॉर एक्स इज इक्वल टू k upon y. K is a constant of variation. x इकडे डिवाइड इकडे गेल्यावर मल्टिप्लाय होईल. देअरफॉर xy इज इक्वल टू k. नाउ सबस्टिट्यूट द व्हॅल्यू. सबस्टिट्यूट द व्हॅल्यू ऑफ x इज इक्वल टू काय? मग सुरुवातीला आपल्याला काय दिलं आहे? 15 आणि y दिलेला आहे 48 hours. 15 वर्कर्स कॅन बिल्ड अ वॉल इन 48 hours. या व्हॅल्यू आपण ह्या इक्वेशनमध्ये टाकू. 15 मल्टिप्लाय 48 इज इक्वल टू k. देअरफॉर k इज इक्वल टू 720. हे आपल्याला कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन मिळालेलं आहे. आता ही k ची व्हॅल्यू आपण या इक्वेशनमध्ये टाकू आणि आपल्याला पुढचं विचारलेलं आहे बघा. हाऊ मेनी वर्कर्स विल बी रिक्वायर्ड टू डू सेम वर्क इन 30 hours. म्हणजे वर्कर्सची संख्या आपल्याला विचारली, म्हणजे x विचारलेला आहे, y दिलेला आपल्याला 30. आपण इक्वेशन ऑफ व्हेरिएशन लिहू. xy इज इक्वल टू k. देअरफॉर x मल्टिप्लाय 30 इज इक्वल टू 720. देअरफॉर x इज इक्वल टू 30 इकडे मल्टिप्लाय इकडे गेल्यावर डिवाइड होतील. 720 डिवाइड 30. 3 0 0 कॅन्सल होईल. 3 1 जा 3 आणि 3 4 जा आणि 3 2 जा 6 आणि 3 4 जा 12 24. देअरफॉर x इज इक्वल टू काय आलं मग? x इज इक्वल टू 24. आन्सर काय येईल मग? 24 वर्कर्स विल बी नीडेड. म्हणजे ते काम आपल्याला 30 hours कंप्लीट करायचं असेल तर 24 वर्कर्स लागणार आहे. बघा 15 वर्कर्स होते तर 48 hours लागले होते. मग आपल्याला हवर्स कमी करायचे आहे म्हणून आपल्याला वर्कर्सची संख्या ही वाढवावी लागणार आहे. इन्व्हर्स व्हेरिएशनचं एक्झाम्पल आहे. थर्ड जे एक्झाम्पल आहे ते डायरेक्ट व्हेरिएशन आहे आणि सोपं आहे, ते तुम्ही गृहपाठामध्ये करायचं आहे. फोर्थ एक्झाम्पल. अ कार विथ स्पीड 60 km/h takes 8 hours to travel some distance. What should be the increase in the speed if the same distance is to be covered in 7.5 hours? कारचा स्पीड दिलेला आपल्याला 60 km/h. म्हणजे 8 तासामध्ये ती कार 60 km/h या वेगाने जाते आणि काही अंतर कापते. व्हॉट शुड बी द इन्क्रीज इन द स्पीड. म्हणजे किती तिने स्पीड वाढवल्यावर अंतर तेवढंच अंतर कापण्यासाठी 7.5 तास लागले पाहिजे, पण आणि अंतर तेवढंच कापण्यासाठी किती स्पीड लागेल असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. देअरफॉर जर आपण स्पीड वाढवला तर तास कमी होणार आहे आणि जर तास वाढवले तर स्पीड जास्त, तास वाढवले तर स्पीड कमी होणार आहे. म्हणजेच हे इन्व्हर्स व्हेरिएशनचं एक्झाम्पल आहे. सोल्युशन. Let the speed of the car be v and
the time required, the time or time taken to म्हणू आपण, time taken to travel. डिस्टन्स सेम आहे प्रत्येक ठिकाणी, मग टाइम टेकन आपण किती घेणार आहे, टी. बोथ आर इन अ इनवर्स प्रपोर्शन. द स्पीड ऑफ द कार and the time taken are in inverse proportion. Therefore v आपण स्पीड आहे घेतलेला आहे, v is inversely proportional to t, time taken. Therefore v multiply v is equal to k upon t. K is constant of variation. Therefore v multiply t is equal to k. आता आपल्याला दिलं आहे द कार स्पीड 60 किलोमीटर पर हवर, म्हणजे v इज इक्वल टू 60 असेल, 60 किलोमीटर एवढा वेग असेल तर ती गाडी 8 तासात ते अंतर कापते. मग टी काय असणार आहे, 8 hours. Substitute these value in equation 1. याला आपण इक्वेशन 1 म्हणू. Therefore 60 multiply 8 is equal to k. Therefore k is equal to 480. Now आता आपल्याला सेकंड क्वेश्चन विचारला आहे, व्हॉट शुड बी द इन्क्रीज इन स्पीड इफ द सेम डिस्टन्स इज टू बी कवर्ड इन 7.5 hours. आता आपल्याला 7.5 hours दिलेलं आहे, म्हणजे स्पीड काढायचा आहे आणि आपल्याला टाइम दिलेला आहे 7.5 म्हणजे 7.5 घेऊ आपण. सबस्टिट्यूट दिस व्हॅल्यू इन द इक्वेशन 1. Therefore v multiply t is equal to k. Therefore v multiply 7.5 is equal to 480. Therefore v is equal to 480 divide 7.5. आता हा डेसिमल पॉईंट आपल्याला काढून टाकायचा आहे, म्हणून वरती आपण एक 0 टाकणार आहे. v is equal to 4800 upon 75. Therefore v is equal to 75 ने 4800 ला डिवाइड केल्यावर याचा आन्सर येतं 64. To cover the distance, speed of the car should be, म्हणजे ते डिस्टन्स कव्हर करण्यासाठी कारचा स्पीड किती हवा, 64 hours. Therefore the speed of the car should be 64 किलोमीटर पर hours. परंतु आपल्याला प्रश्न काय विचारला आहे, व्हॉट शुड बी द इन्क्रीज इन द स्पीड, म्हणजे सुरुवातीच्या स्पीडपेक्षा कितीने स्पीड इन्क्रीज केला तर 7.5 तासामध्ये ती कार पोचेल. मग सुरुवातीचा वेग किती होता, 60 होता, म्हणून therefore 64 minus 60 is equal to 4. म्हणून आन्सर काय येईल, द स्पीड ऑफ द कार should be increased by 4 kilometer per hour. Now we have to finish the practice set number 7.3. Thank you.